हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे झणझणीत असा बेत म्हणजे मटण सुक्का आणि मटण रस्सा। अगदी हॉटेलसारखं आणि एकदम झटपट रेसिपी आहे। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मटण सुक्का आणि मटण रस्सा बनवा। तुम्हीसुद्धा हॉटेलची चव विसराल, एवढं भारी हे मटण बनतं। चला तर मग आपण रेसिपी बघूया। त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे। मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता त्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मटणाला व्यवस्थित हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। आता हे मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये 1 पळी तेल टाकलं आहे। तेल मी कमीच वापरलं आहे कारण नंतर फोडणीमध्ये सुद्धा मी तेल वापरणार आहे। आता याच्या मी 3 शिट्ट्या घेणार आहे। 3 शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित हे मटण शिजलं जाईल। याच्या मी स्लो गॅसवरती 3 शिट्ट्या घेणार आहे। आता मटण तेलामध्ये टाकल्यानंतर ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यावरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे मटण आहे त्याला व्यवस्थित पाणी सुटेल। आता हे 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटानंतर याला व्यवस्थित पाणी सुटेल। बघू शकता आपलं जे मटण आहे त्याला एकदम व्यवस्थित पाणी सुटलं आहे। तरीसुद्धा जे वरती ठेवलं होतं पाणी ते मी यामध्ये टाकणार आहे, कारण शिट्ट्या घेतल्यानंतर पाणी कमी पडू नये त्यासाठी मी थोडं पाणी जास्तच टाकलं आहे। आता याच्या मी स्लो गॅसवरती 3 शिट्ट्या घेणार आहे। आता आपलं कुकर होतोय तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करणार आहे। आता त्यासाठी मी इकडे लसूण घेतला आहे, सुकं खोबरं घेतलं आहे, आलं घेतलं आहे, त्याचबरोबर इकडे कोथिंबीर घेतली आहे आणि 2 मोठ्या साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत। आता हे सर्व तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर मी खोबरं भाजून घेणार आहे आणि खोबरं भाजून झाल्यानंतर याच तव्यामध्ये मी कांदा, लसूण आणि आलं एकत्र भाजून घेणार आहे। यामध्ये थोडं तेल टाकून आपल्याला हे एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खोबरं, कांदा, लसूण, आलं हे सर्व भाजून घ्यायचं आहे। आता हे मी वेगळं वेगळं वाटून घेणार आहे। अगोदर मी खोबरं पाणी न टाकता वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मी लसूण, आलं आणि कांदा, कोथिंबीर हे एकत्र वाटून घेणार आहे। आता हे वेगळं मी यासाठी वाटून घेणार आहे कारण सुक्कं मटण बनवणार आहे त्यामध्ये खोबऱ्याचा कमी वापर करायचा आहे। जास्त वापर केला तर त्याची चव बदलते। यामध्ये कांदा, लसूण, आलं आणि जी कोथिंबीरची पेस्ट आहे ती जास्त प्रमाणात वापरायची आहे। त्यामुळे आपलं जे सुक्कं मटण आहे ते अगदी हॉटेलसारखं बनतं आणि रस्सासुद्धा अगदी हॉटेलसारखा बनतो। अशा प्रकारे आपलं वाटण बनवून तयार आहे। कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आणि मटणसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं आहे। आता अगोदर मी रस्सा बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी टोपामध्ये 2 पळ्या तेल घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीरची जी पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि खोबरंसुद्धा यामध्ये टाकायचं आहे। आता हे सर्व तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे, जेवढ्या क्वांटिटीमध्ये त्या अंदाजाने तुम्ही हे वाटण टाकायचं आहे। आता हे सर्व तेलावरती अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये मसाले घालायचे आहेत। आता मसाले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। तुम्हाला जेवढं प्रमाणात तिखट पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही मसाले टाकू शकता। आता इथे मी अगोदर 1 चमचा मटण मसाला टाकला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये घरगुती मसाला टाकणार आहे। तर इथे मी 2.5 चमचे घरगुती मसाला टाकला आहे।
त्यानंतर धना पावडर टाकली आहे आणि हे सर्व तेलावरती अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ अंदाजानेच टाकायचं आहे, कारण मटण शिजवत असताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलं आहे. आता हे सर्व तेलावरती अगदी व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलेलं पाणी आहे त्यातील 1 पळी पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्येच हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा आहे. आता यामध्ये मी बाजरीचं पीठ टाकणार आहे, त्यामुळे आपला रस्सा एकदम व्यवस्थित मिळून येतो. आता यामध्ये बाजरीचं पीठ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून 2 मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजू द्यायचा आहे. बघू शकताय मसाला अगदी तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलं होतं त्यातील पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी गरम करून टाकायचं आहे. आता सुकं मटण बनवणार आहे, त्यासाठी पॅनमध्ये 2 पळ्या तेल टाकलं आहे आणि कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवून घेतली होती ती या तेलामध्ये टाकायची आहे आणि 1 चमचा खोबरं टाकलं आहे. आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा धना पावडर घेतली आहे आणि 2 चमचे घरगुती मसाला. आता यामध्ये सुद्धा मीठ चवीप्रमाणेच टाकायचं आहे, कारण आपण मटण शिजवताना सुद्धा मीठ टाकलं आहे. आता हे सर्व मसाले तेलावरती अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला 5 मिनटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पाच मिनिटानंतर बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित शिजला आहे. एकदम व्यवस्थित फ्राय झाला आहे, त्याला तेलसुद्धा सुटलं आहे. आता आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती सुद्धा 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून हे स्लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे. दहा मिनिटानंतर बघू शकता मटण मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि अशा प्रकारे आपलं सुकं मटण बनवून तयार आहे. आणि अशा प्रकारे इकडे झणझणीत रस्सासुद्धा बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मटण सुक्कं आणि मटण रस्सा याची रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम झटपट रेसिपी सांगितली आहे आणि याची चव तर अगदी हॉटेलसारखी लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्यासारखी हॉटेल स्टाईल मटण थाळी नक्की बनवा. बघू शकता रस्सासुद्धा किती छान झाला आहे, त्याला तरीसुद्धा एकदम छान आली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हॉटेल स्टाईल मटण थाळी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.